कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातली ही महत्त्वाची बातमी आली आहे। संशयित आरोपी समीर गायकवाड याचा मृत्यू झालेला आहे। हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। पुरोगामी नेते आणि विचारवंत गोविंद पानसरे खून प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याचा मृत्यू झालेला आहे। हृदयविकाराच्या धक्क्याने त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। सांगलीतल्या घरात समीर गायकवाड याचा मृत्यू झालाय। 16 फेब्रुवारी 2015 रोजी कोल्हापूर इथं झालेल्या गोविंदराव पानसरे यांच्या हत्या प्रकरणी समीर गायकवाड हा संशयित आरोपी होता आणि त्याच्या आता मृत्यूने खळबळ उडालेली आहे। हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचं कळतंय आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी सरफराज सनदी आपल्यासोबत जोडले गेले। सरफराज, काय अधिकची माहिती आहे? कोल्हापूर या ठिकाणी 10 वर्षांपूर्वी ज्येष्ठ विचारवंत पुरोगामी नेते गोविंद पानसरे यांची गोळ्या झाडून हत्या झाली होती आणि या हत्ये प्रकरणात मुख्य संशयित आरोपी म्हणून समीर गायकवाड याचं नाव पुढे आलं होतं। त्यानंतर त्याला पोलिसांकडून अटक देखील करण्यात आली होती आणि पानसरे हत्या प्रकरणातला संशयित हा समीर गायकवाड होता आणि या समीर गायकवाडचं आज सांगलीमध्ये त्याच्या राहत्या घरामध्ये मृत्यू झाल्याचं समोर आलेला आहे। हृदयविकाराच्या धक्क्याने त्याचा हा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज जो आहे तो व्यक्त करण्यात येत आहे आणि आता समीर गायकवाड याचा मृतदेह सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये नेण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी शवविच्छेदन करून त्यानंतरच त्याचा नेमका मृत्यू कशामुळे झाला हे पुढे येईल। मात्र 10 वर्षांपूर्वी कोल्हापूर या ठिकाणी पुरोगामी नेते जे गोविंद पानसरे होते त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती आणि या हत्येमध्ये मुख्य संशयित आरोपी म्हणून समीर गायकवाड याचं नाव पुढे आलं होतं आणि आज त्याचा सांगलीतल्या राहत्या घरी मृत्यू झालेला आहे। निश्चित सरफराज, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।